ICU संदर्भात केंद्र सरकारने प्रथमच गाईडलाईन्स जारी केल्या असून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ICU मध्ये उपचार घेण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच नियमावली जारी केली आहे। रुग्णांच्या गरजा पाहून रुग्णालयाला नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। क्रिटिकल केअर मेडिसिन मधील आघाडीच्या 24 तज्ञ डॉक्टरांच्या पॅनलने ICU साठी हे नियमावली तयार केली आहे। गंभीर आजाराच्या बाबतीत देखील ICU काळजीची शिफारस करण्यात आली आहे। सर्जरी नंतर रुग्णांची प्रकृती बिघडण्याची शक्यता अथवा सर्जरी अतिशय कठीण असल्यास ICU मध्ये दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। याशिवाय ज्या रुग्णांना ICU ची विशेष गरज नाही किंवा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची विशेष वाव नाही अशा रुग्णांच्या यादीतून त्यांना बाहेर ठेवण्यात आला आहे। ICU हे मर्यादित साधन आहे। या शिफारसीचा उद्देश त्याचा पूर्ण आणि परिपूर्ण वापर सुनिश्चित करणे हा आहे। ज्या रुग्णांना ICU ची जास्त गरज आहे त्यांना ती मिळावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे।